नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर. महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवतात हे अयोग्य. सरपंचपती संस्कृती बंद होणं आवश्यक. पंतप्रधानांचं ठाम मत. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. नाशिक जिल्ह्यात वाडीवरे इथं रिफायनरीची गाडी थांबवून दरोडेखोरांनी लुटलं 58 किलो सोनं. नाशिक शहरात नाकाबंदी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदी उठवली. आणि इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा यापुढे प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाईल. विनोद तावडे यांचं निवेदन. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. लोकसभेत आज जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक मांडण्याला काँग्रेस विरोधकांनी आक्षेप घेतला. विधेयक आधी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला. मात्र विधेयक मांडण्याला अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर त्याचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक मांडून वस्तू आणि सेवा करामागची भूमिका स्पष्ट केली. हा कर लागू झाल्यावर राज्यांनाही लाभ होईल असं जेटली म्हणाले. चलन फुगवट्याला आळा घालण्याच्या दृष्टीनंही हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असंही जेटली यांनी सांगितलं. राज्यसभेत आज अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा गाजला. अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. तसंच महिला बँकेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी विशेष किसान बँक सुरू करावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली. या बँकेकडून शेतकऱ्यांना 1 ते 2% व्याजदरावर कर्जपुरवठा केला जावा अशी सूचनाही त्यांनी केली. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेनं आज एकमतानं मंजूर केलं. देशातल्या कोळसा खाणपट्ट्यांच्या नुकत्याच झालेल्या यशस्वी लिलाव प्रक्रियेबद्दल यासंदर्भात स्थापन केलेल्या संसदीय समितीनं आपल्या अहवालात कोळसा मंत्रालयाचं अभिनंदन केलंय. कोळसा आणि स्टील विषयक स्थायी समितीनं आज हा अहवाल लोकसभेत सादर केला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवत असल्याचं चित्र सर्वत्र दिसतं. ही सरपंचपती संस्कृती बंद व्हायला हवी असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायती राज दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे, मात्र अनेकदा ग्रामीण भागात त्यांचे पती आपल्या वर्चस्वाचा दुरुपयोग करत सरपंचांचा कारभार करताना दिसतात. ही अनिष्ट संस्कृती त्वरित बंद व्हायला हवी असं पंतप्रधान म्हणाले. महिलांना स्थानिक राजकारण आणि प्रशासनात अधिकाधिक संधी आणि प्रोत्साहन मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. एकही मूल शाळा सोडणार नाही याकडे लक्ष देणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे असं पंतप्रधान म्हणाले. बालशिक्षण, बालकांचा आहार आणि लसीकरण या बाबींकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं असंही पंतप्रधान म्हणाले. औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापनेच्या हालचाली जोरात सुरू आहेत. दोन्ही ठिकाणी त्रिशंकू अवस्था असल्यामुळे अपक्षांना गळाला लावण्याचा मोठ्या पक्षांचा प्रयत्न आहे. औरंगाबादेत शिवसेना भाजपा युतीला 52 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी शिवसेनेनं 29 तर भाजपानं 22 जागा मिळवल्या आहेत. 5 अपक्ष नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजपानं महापौर पदावर दावा केल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी शिवसेना आणि भाजपा नेत्यांची बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे 56चा जादुई आकडा राष्ट्रवादी काँग्रेस गाठेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला 53 जागा मिळाल्या असून 5 अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती गणेश नाईक यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. मुंबईहून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरला नेण्यात येत असलेलं 58 किलो सोनं नाशिक जिल्ह्यात वाडीवरे इथं लुटून नेण्याची घटना आज पहाटे घडली.
या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या घटनेचा तपास सुरू असून दरोडेखोरांना शोधण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। शिरपूर इथं सुवर्ण शुद्धीकरण कारखाना आहे। या कारखान्यात सोनं नेलं जात असताना अंबरदिवा असलेल्या मोटारीतून पाठलाग करणाऱ्या दरोडेखोरांनी ही मोटार अडवली। अंबरदिवा असल्यामुळे त्या मोटारीत पोलीस असावेत असा समज झाल्यानं रिफायनरीची मोटार थांबवण्यात आली। त्यातून उतरलेल्या 4 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 58 किलो सोनं ते घेतले आणि ते पसार झाले। कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। तसंच तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदीही सरकारनं उठवली आहे। कृषी संलग्न क्षेत्रातल्या कंपन्यांसोबत आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकार प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं केलेल्या व्हॅल्यू चेन उपक्रमाअंतर्गत आज सरकारनं 2 खासगी संस्थांशी सामंजस्य करार केले। रुची सोया आणि युनायटेड फॉस्फरस या कंपन्यांशी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। सोयाबीन आणि टोमॅटो पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी रुची सोया गुंतवणूक करणार आहे, तर युनायटेड फॉस्फरस सध्या असलेल्या 10 कृषी पीक दक्षता केंद्रांची संख्या 100 पर्यंत वाढवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। सुमारे 2.5 लाख सोयाबीन उत्पादक आणि 1.25 लाख टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं। आज झालेल्या बैठकीत 40 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीनं राज्यातल्या दुर्बल भागांकडे अधिक लक्ष देण्यासाठी राज्य सरकारनं योजना सुरू केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी यासंदर्भात बोलताना ही माहिती दिली। यवतमाळ आणि उस्मानाबाद सारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले। या योजनेअंतर्गत कृषी आणि ग्रामीण विकासाशी निगडीत 10 विभागांच्या योजना एकत्रित करून एक सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाईल आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। दुष्काळामुळे खरीपाची पिकं हातची गेली, तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचं नुकसान झाल्यानं राज्यातला शेतकरी पुरता कोलमडून गेला असला तरी सरकार त्यांच्या पाठीशी आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला। राज्यातल्या इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या सर्व सरकारी शाळांमध्ये इयत्ता 5वीचा वर्ग जोडून 1 ते 5वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा यापुढे प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। ते आज कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याखाली ही तरतूद केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नव्हती, असं तावडे यांनी स्पष्ट केलं। 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घराजवळ शाळा मिळायला हवी, असं ते म्हणाले। ज्या शाळांमध्ये 5वी पर्यंतचे वर्ग आहेत अशा शाळांनी या शैक्षणिक वर्षापासूनच इयत्ता 1 ते 5वी अशी प्राथमिक श्रेणी तयार करावी, अशी सूचना तावडे यांनी दिल्या। त्याच धर्तीवर इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या सर्व शाळांना 8वीचा वर्ग जोडण्यात येईल आणि ही श्रेणी उच्च प्राथमिक म्हणून ओळखली जाईल, असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं आपला अहवाल सरकारला सादर केला असून त्यावर सर्वांच्या सूचना मागवल्या आहेत, असं तावडे यांनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलग्रस्त भाग असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या 4 तालुक्यातल्या 56 ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज झालं। सरासरी 67% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सुमारे 4000 पोलीस जवानांचं सुरक्षा कवच मतदान केंद्र आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं। वाशिम जिल्ह्यातल्या चाभई इथं शेतकरी बचत गटाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या ग्राम बीजोत्पादन केंद्राचं उद्घाटन आज करण्यात आलं। कोरडवाहू शेतकरी वर्षभरात एकच पीक घेतो, या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याला आर्थिक तोटा सहन करावा लागतो। अशावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांचं बीजोत्पादन केल्यास या पिकाला मिळणाऱ्या बाजारभावाच्या 3 पट भाव शेतकऱ्यांना मिळून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते। या गोष्टीचं महत्त्व जाणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। यापूर्वी जिल्ह्यात 4 ग्रामबीजोत्पादन केंद्र सुरू करण्यात आली आहेत। या उपक्रमामुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन बियाण्यांच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे।
जुन्या लोखंडी बैलगाडीचं साहित्य वापरून फक्त 1,000 रुपयांमध्ये इंधनाशिवाय चालणारी क्रेन तयार करण्याचा यशस्वी प्रयोग हिंगोली जिल्ह्यातल्या एका युवकानं केला आहे. त्याचा हा वृत्तांत. विहिरीतला गाळ काढण्याचं काम तसं अवघडच. साधारणपणे हा गाळ उपसा करणाऱ्या क्रेनचं भाडं आणि मजुरीसह कमीत कमी 18,000 रुपयांचा खर्च येतो. बऱ्याच शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्यातल्या भांडेगाव इथल्या माधव जगताप या 23 वर्षांच्या युवकानं घरगुती उपकरणांचा वापर करून अवघ्या 800 रुपयांमध्ये एक क्रेन तयार केली आहे. 3 माणसांनी दिवसभर ही क्रेन चालवली तर 50 फूट खोल विहिरीतून 1 ते 1.5 ट्रॉली इतका गाळ बाहेर काढता येतो. या क्रेनमध्ये आधुनिक क्रेनप्रमाणेच दोरखंडाच्या टोकाला बांधलेलं टोपलं चाकाच्या सहाय्यानं खाली जातं. गाळ भरल्यानंतर सहज वर येतं. वर आल्यानंतर त्यातील गाळ विहिरीपासून दूरवर पडेल अशी व्यवस्थाही या क्रेनमध्ये करण्यात आली आहे. 12वी पर्यंत गावातच शिकल्यानंतर माधवनं नांदेड इथं ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल इंजिनियर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. साधारणतः 800 ते 900 रुपयांच्या खर्चात आपल्याकडील जुन्या बैलगाडीची चाकं वापरून क्रेन बनवता येईल असं त्यानं सर्वांना पटवून सांगितलं. तिवई असते आपल्या माठाच्या खालची, या तिवईचा उपयोग करून मी याला फक्त एक साईडनं तिवई होती आणि सेकंड साईडनं मी राऊंडेड वेल्डिंग करून आणून याचा उपयोग केला. आणि त्यानंतर फक्त मी विकत जर म्हणलं तर फक्त हे 2 बेरिंग आणल्यात. मला पूर्ण हे उभं करण्यासाठी फक्त 950 रुपये खर्च आलेला आहे. माधवनं केलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे गाळ उपसा करण्याचं काम शेतकऱ्यांसाठी आता सोयीचं आणि स्वस्त झालं आहे. गंभीर गुन्हा केलेल्या 16 ते 18 वर्षांच्या व्यक्तीला प्रौढ समजावा असा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केल्यानंतर चर्चेचं मोहोळ उठलं आहे. गंभीर गुन्हा करणाऱ्याला शिक्षा होणं आवश्यकच, मात्र गुन्हा करणाऱ्याला गुन्ह्यापासून परावृत्त कसं करता येईल याचाही विचार व्हायला हवा. वाढती बाल गुन्हेगारी ही गंभीर सामाजिक समस्या. खून, दरोडा, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग गेल्या काही वर्षात वाढलेला दिसतो. मात्र ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना 3 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होत नाही. दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यातूनच गुन्हा गंभीर असेल तर गुन्हेगार अल्पवयीन असला तरी त्याला प्रौढांप्रमाणे शिक्षा द्यावी अशी मागणीही पुढे आली. अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडण्यामागे असलेली सामाजिक परिस्थिती दुर्लक्षून चालणार नाही. भारतासारख्या देशात पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भावनांना योग्य दिशा देणारी किंवा त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करणारी सामाजिक परिस्थिती नाही. त्यामुळे या दबलेल्या भावनांचा तत्कालीन उद्रेक हिंसेला कारणीभूत ठरतो. गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा खाली आणणं योग्यच, मात्र असे गुन्हे घडू नयेत यासाठी आवश्यक तो निरोगी अवकाश या मुलांना आपण देऊ शकतो का, हा प्रश्नही महत्त्वाचा. याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आपण आत्ताच पाहिलं एकूण की 16 ते 18 वर्षामधल्या जर मुलाने गुन्हा केला असेल, गंभीर गुन्हा केला असेल तर त्याला प्रौढच समजावं असा एक नुकताच प्रस्ताव मंजूर झालेला आहे. आपली प्रतिक्रिया काय सामाजिक कार्यकर्ते म्हणून? म्हणजे गेली अनेक वर्ष जेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते या क्षेत्रात काम करत आहोत आम्ही, तर खरं तर हा निर्णय मुलांच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्दैवी आहे. माझी सगळ्या माननीय खासदारांना आणि सगळ्यांना विनंती राहील की त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा. कारण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मुलांचं वय कमी केल्याने गुन्हेगारीचं प्रमाण कमी होणार आहे असा कुठलाही आतापर्यंतचा अभ्यास सांगत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने निर्णय घेण्यामध्ये आपण काही गफलत तर करत नाही आहोत ना, असा विचार करण्याची गरज असा या मंत्रिमंडळाला आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची पुन्हा विनंती राहील की सरकारने याचा पुनर्विचार करावा, जेणेकरून मुलांच्या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने काम करण्यास सुरुवात करू शकू. मुळामध्ये हा जो प्रश्न निर्माण झाला ते क्रौर्य ज्या प्रकारचं या वयातल्या मुलांमध्ये दिसून आलं, तर याला मग जरब बसावी अशी अनेकांची मागणी यामधून पुढे आली. तर या दृष्टीने तुम्ही कसं बघता? नाही, खरं जर पाहिलं या सगळ्या मुद्द्याकडे तर टीन एज जे आहे, म्हणजे मुलांचं किशोरवयीन मुलं जे आहेत, म्हणजे साधारण 11 ते 19 हा वयोगट जेव्हा मानला जातो की मुलं
हे किशोरवयीन असतात. तर किशोरवयीन मुलांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत असतात. किशोरवयीन मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक आणि इतर मानसिक प्रक्रियांची गरज असते आणि त्या पद्धतीचा विचार जर आपण नाही करू शकलो तर मग ज्या पद्धतीने मुलांना आपण वाढवलं पाहिजे, ज्या पद्धतीने मुलांसोबत आपण संवाद साधला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण मुलांसोबत मानसिक ताणतणाव त्यांचा कमी व्हावा म्हणून प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यामध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस होत असतात ते आपण समजावून त्यांना सांगितले नाही. तर मग आमच्यासारख्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींवर काम होण्याची प्रचंड गरज आहे. मुलांचं वय कमी किंवा जास्त करणं याच्यातनं अडचणीचे मुद्दे अधिक ठरणार आहेत. पण मग कशा स्वरूपाचं काम व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? मी निश्चितच म्हणजे आता जर आपण पाहिलं तर मुलांचं वय कमी केल्यामुळे आपण 16 ते 18 वयोगटातला त्याच्यात सुद्धा ज्यांनी हिनियस क्राईम केलेले आहे म्हणजे खून, बलात्कार यासारखे गुन्हे जे करतात अशा मुलांसंदर्भात केंद्र सरकार विचार करते की त्यांना प्रौढ प्रमाणे वागवावं. बरोबर. पण अशा मुलांना प्रौढ क्रिमिनल सिस्टीममध्ये आणलं तर त्यांना मोठ्यांच्या सोबतची जी प्रक्रिया आहे, जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे त्याच्यामुळे त्यांना राहावं लागणार आहे. आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये जर मुलं ही गेली तर त्या वयात त्यांच्यावर जे काही परिणाम होतील त्याचे दूरगामी परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. आता आपण हा सगळ्या गंभीर गुन्ह्यांसंदर्भातला आणि अल्पवयीन आणि हा जो वयोगट आहे त्याबद्दल बोलतोय. तुम्ही खूप याच्याबद्दल अभ्यास केलाय, संशोधन केलेलं आहे. एका प्रकारे गंभीर गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन मुलांचं प्रमाण किती आहे या एकूण ह्याच्यावर? म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा जो आपण अभ्यास पाहिला म्हणजे राष्ट्रीय गुन्हे तपास जो आहे त्यांचा जर आपण अभ्यास पाहिला तर साधारणपणे 1.2% फक्त प्रमाण आहे की जे मुलांच्या संदर्भामध्ये गुन्ह्याचं प्रमाण असल्याचं दिसून येतं. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर साधारण 2,500 ते 3,000च्या आसपासच एवढे गुन्हे आहेत जे हिनियस क्राईम म्हणून ओळखले गेलेले आहेत. आणि मुलांची लोकसंख्या जर आपण पाहिली तर जवळजवळ 40% ही देशाच्या लोकसंख्येच्या 40% मुलांची लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे ते प्रमाण जर पाहिलं आपण ते नगण्य आहे. हा जो मुद्दा मगाचा आपण लावून घेतला होता की काय सुधारणा करता येऊ शकतील, या अल्पवयीन मुलांनी गुन्हे करूच नाहीत किंवा त्यांच्याकडून होऊ नयेत यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो? निश्चित म्हणजे कुठल्याही आईबाबांना असं वाटत नसतं की आपल्या मुलांनी गुन्हे करावे किंवा कुठल्याही आईबाबांना असं वाटत नसतं की आपल्या मुलांनी जेलमध्ये जावं. बरोबर. पण मुलांसोबत संवाद होण्याची गरज आहे, जो सुरुवातीपासूनच आपण नीट करण्याची गरज आहे. शाळांपासून नीट संवाद होण्याची गरज आहे, शिक्षकांनी नीट काम करण्याची गरज आहे, समाजाने नीट काम करण्याची गरज आहे. आणि आपल्यासारख्या सगळ्या मोठ्या माणसांनी जर मुलांसोबत नीट काम केलं तर कुठल्याही मुलाला असं वाटणार नाही की आपण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळावं. मग आजच्या तारखेला हीच मोठी वानवा दिसत आहे. मुलांसोबतचा संवाद कमी झालेला आहे. मुलांसोबतचा संवाद कमी झाल्यामुळे आपली मुलं काय करतात याच्याकडे पालकांचं लक्ष राहिलेलं नाहीये. पालकांचं लक्ष नसल्यामुळे मग मुलांसोबत इतर त्यांची मित्रमैत्रिणी कोण आहेत, काय आहेत याच्याबद्दलची काही माहिती पालकांकडे नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या मुलांसोबत अधिक काम होण्याची गरज आहे. आणि आपल्या मुलांसोबत जर आपण सगळ्यांनी मिळून अधिक काम केलं तर निश्चितच मला असं वाटतं की वेगवेगळे कायदे करण्याची गरज लागणार नाही, वेगवेगळ्या कायद्यांचा वयाचा मुद्दा कधी येणार नाही. तर खऱ्या अर्थाने आपण मुलांसोबत जर सगळ्यांनी मोठ्या माणसांनी नीट लक्ष देऊन जर काम केलं तर अनेक प्रश्न सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. संतोषजी, तुम्ही सांगितलं जिकडे पालकत्व आहे तिकडे असं करता येईल, पण असा एक खूप मोठा वर्ग आहे आणि असे तुम्ही स्वतः त्या मुलांसाठी काम करता की समाजात असा एक गट आहे ज्यांना पालकत्वच नाहीये, जी रस्त्यावरती राहतात किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवरती राहतात, त्यांच्यामध्ये देखील अशा प्रकारचं गुन्हेगारीचं लक्षण दिसून येतं. तर काय करता येईल? अशा 2 प्रकार आहेत. म्हणजे मुळात कायदा असं म्हणतो की मूल गुन्हेगार नसतं आणि आपल्या मुलांच्या कायद्यासंदर्भात 2 जे मुद्दे येतात की काही मुलं अशी आहेत की ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे आणि काही मुलं अशी आहेत की जे विधी संघर्षग्रस्त मुलं आहेत. तुम्ही जे म्हटलात रस्त्यावरील मुलं किंवा काम करणारी मुलं किंवा भीक मागणारी मुलं यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. आणि काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी एक वेगळी व्यवस्था आपल्याकडे आहे. आणि विधी संघर्षग्रस्त मुलांसाठी म्हणजे जी मुलं गुन्ह्याच्या कृत्यात अडकलेली आहेत अशा मुलांसाठी वेगळी व्यवस्था आपल्याकडे आहे. आता जो नवीन कायदा येऊ घातला आहे त्याच्यामध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांचं वय 18 ठेवलेलं आहे, कारण ते आपल्याला कमी करता येणारच नाहीये. आणि हिनियस क्राईम ज्यांनी केले त्यांच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. पण आमच्यासारख्यांचं असं म्हणणं आहे गेली अनेक वर्षांचा अभ्यास असं सांगतो की मुलांचं वय कमी केल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल याची कुठलीच शाश्वती आज घडीला नाही. बापरे. तुम्ही एकीकडे जेव्हा सांगितलं की अल्पवयीन मुलं आणि त्याच वेळेला मग त्यांच्यावरती जे काही त्यांना उपचार करायचे असेल किंवा त्यांना एका चांगल्या यंत्रणेमध्ये आणायचं असेल तर बालगृह हा एक त्याला जोडून येणारच एक आहे. आपल्या राज्यामध्ये बालगृहांची स्थिती कशी आहे? निश्चितच म्हणजे आपल्या बालगृह म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी बालगृह आणि निरीक्षण गृह आहेत. काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी मुलं जी आहेत ती बालगृहांमध्ये आहेत आणि विधी संघर्षग्रस्त मुलं जी आहेत ती निरीक्षण गृहामध्ये राहतात. आजच्या तारखेला निरीक्षण गृहांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं
तर मग मुलांना ठेवण्याची जी व्यवस्था आहे ती चांगल्या करण्याचा प्रयत्न शासन करतच आहे. पण त्यांच्यासोबत जे काम व्हायला पाहिजे, गुन्ह्याचं कृत्य केल्यानंतर जेव्हा मूल निरीक्षण गृहामध्ये येतं तेव्हा निरीक्षण गृहामध्ये त्याच्यासोबत जे काम व्हायला पाहिजे ते जर नीट होऊ शकलं तर निश्चितच ते मूल गुन्ह्यापासून परावृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या घडीला चित्र असं आहे की आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. म्हणजे निरीक्षण गृहांसोबत काम करण्याची गरज आहे, बालगृहांसोबत काम करण्याची गरज आहे, त्यांचा दर्जा सुधारण्याचा दर्जा त्यांचा वाढावा त्याची गरज आहे. त्याच वेळेस ह्या सगळ्या मुलांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने समुपदेशनापासून त्यांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्याच्यासोबत काम होण्याची गरज आहे. आणि ह्या मुलांसोबत आपण त्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितच ह्या मुलांचं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचं जे प्रमाण आहे ते झपाट्याने खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग तुम्ही यातूनच एक असं थोडे संकेत दिले आहेत की या मुलांचं पुढे पुनर्वसन कसं करायचं, तर याची काही व्यवस्था आहे, आपल्याकडे काही यंत्रणा आहे? महाराष्ट्र हे तसं पुढारलेलं राज्य आणि महाराष्ट्रामध्ये खूप चांगले प्रयोग महाराष्ट्रामध्ये होत आहेत. मग ते विधी संघर्षग्रस्त मुलं असतील किंवा काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी मुलं असतील, ह्या दोन्ही मुलांसाठी अनेक चांगले प्रयोग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होत आहेत. आजच्या तारखेला एकात्मिक बाल संरक्षण प्रकल्प हा जो आहे त्याच्या अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रणा तयार केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त मुलांपासून काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी जिल्हा स्तरावर जिल्हा बाल संरक्षण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. आणि ह्या कक्षाच्या व्यतिरिक्त जवळजवळ 5 ते 7 अशा व्यवस्था जिल्हा स्तरावर आहेत की त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलांचं प्रिव्हेन्शन म्हणजे रिस्पॉन्सच्या अगोदर आपण जर प्रिव्हेन्शन लेवलला जर काम करू शकलो तर चांगलं काम करता येऊ शकेल. आणि आजच्या तारखेला महाराष्ट्र हे असं राज्य की ज्याच्यामध्ये सगळ्या गावांमधून सगळ्या शहरांमधून गाव बाल संरक्षण समिती आणि शहर बाल संरक्षण समिती तयार करण्याची एक प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि मला असं वाटतं की ही प्रक्रिया जर सुरू नीट सगळ्यांनी आपण मोठ्यांनी त्याच्यावर नीट चांगलं काम केलं तर निश्चितच भविष्यात मुलांचं गुन्ह्याचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता होईल. म्हणजे एकूणही सक्षम आहे अशी वाटते यंत्रणा की आणखीन सामाजिक संघटनांनी किंवा इतर ज्या बाहेरच्या व्यवस्थांकडून त्याला आणखी मजबूत करतात? निश्चितच. म्हणजे हे एकट्या सरकारचं काम नाही किंवा हे एकट्या स्वयंसेवी संस्थांचं काम नाही. म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं गेले अनेक वर्ष म्हणणं हेच आहे की शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था ह्या सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या भूमिकेतनं काम करण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या भूमिकेतनं हे एकत्रितरित्या काम करू, कारण हे केवळ पालकांनी मुलांना जन्म द्यावा आणि सरकारने त्याची काळजी घ्यावी अशातला भाग नाही आहे. तर सगळ्यात पहिलं कुटुंब सक्षम होण्याची गरज आहे. कुटुंबाने आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंब सक्षम नसेल तर ती जबाबदारी सरकारची आहे. आणि कुटुंबानी सरकार जर अपयशी ठरलं तर सगळी जबाबदारी समाजाची आहे. बरोबर. कुठलाही गुन्हा घडायचा असेल तर अभाव एक महत्त्वाचं कारण असतं. आणि लहान मुलांचा जिकडे प्रश्न येतो तिकडे मग बालमजुरी झाली, कुपोषण आहे, बाल व्यापार आहे, ह्या संदर्भातल्या ज्या समाजविघातक मूळ प्रवृत्ती आहेत त्या गुन्हेगारीकडे वळवतात. आपल्याकडे जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यामध्ये की बाल व्यापाराचा, मुलांचा व्यापार हा मोठा प्रश्न आपल्या देशामध्ये आहे. बरोबर. म्हणजे सेकंड लार्जेस्ट ऑर्गनाइज क्राईम मुलांचा व्यापार म्हणून ओळखला जातो. म्हणजे आजच्या तारखेला आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये भविष्यात कुंभमेळा होऊ घातला आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये मुलांचं हरवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ही सगळी हरवलेली मुलं भविष्यात आपल्याला नाशिकमध्ये सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुलांचा गुन्ह्यासाठी मोठी माणसं अधिक वापर करत आहेत. आणि म्हणून मोठ्यांसोबत आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे. मोठ्यांना शिक्षा कशा होतील, मोठ्यांसाठी कायदे कसे कडक होतील हे पाहण्याची गरज आहे. ते जर झालं तर निश्चितच मुलांचा वापर होण्याकडे कल कमी होण्याची शक्यता नाकारता येते. संतोषजी, तुम्ही खूप वर्षांपासून यामध्ये काम करता, याला कसा काय चाप लावता येईल? जे बाल व्यापार आणि हे सगळे त्याला प्राथमिक काय महत्त्वाची पावलं उचलता येतील? वेगवेगळ्या यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. म्हणजे आजच्या तारखेला आपल्याकडे वेगवेगळ्या यंत्रणा सक्षम व्हायचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळेस कायदे आपल्याकडे होत आहेत. तर वेगवेगळ्या यंत्रणा, कायदे आणि सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा याचा कुठेतरी एक सोबत जो मेळ असला पाहिजे. जर तो मेळ नीट घातला गेला तर एकमेकांना सपोर्ट म्हणून आपण काम करण्याची गरज आहे. एकमेकांना सपोर्ट म्हणून जर तो काम झालं तर निश्चितच ह्या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांच्या यंत्रणा आणि न्याय व्यवस्था ह्या तिघांच्या मदतीने आपल्याला निश्चितच याच्यावर चाप लावता येणं शक्य आहे. आता बाल संहितेचा एक प्रश्न महत्त्वाचा की मुलांच्या सामाजिक व्यक्तिमत्व विकासामध्ये कितपत महत्त्वाची भूमिका वठवतं? निश्चित. म्हणजे मुळातच मुलांच्या अधिकारांच्या मुद्द्यांना घेऊन जेव्हा आपण बोलतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मुलांसाठी 54 अधिकार 20 नोव्हेंबर 1989 भारत सरकारला मिळालेले आहेत. म्हणजे सगळ्या राष्ट्रांनी हे मान्य केलं की मुलांना अधिकार आहेत.
आणि 11 डिसेंबर 1992 या दिवशी भारत सरकारने हे मान्य केलं की आमच्या देशातल्या सगळ्या मुलांना अधिकार आहेत आणि त्याला आता 25 वर्ष झालेली आहेत. आणि 25 वर्षानंतर आता सगळ्या खऱ्या अर्थाने आपल्या मोठ्यांची जबाबदारी आहे की मुलांना मुलांचे अधिकार मिळावेत म्हणून आपल्याला अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जगण्याचा अधिकार, सहभागाचा अधिकार, विकासाचा अधिकार आणि संरक्षणाचा अधिकार, ह्या 4 अधिकारांबद्दल जेव्हा मोठ्याने बोललं जातं तेव्हा हे सगळे मुद्दे असे आहेत की ज्या भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना काम करणं गरजेचं आहे. संतोषजी, तुम्ही आज इकडे आलात आणि इतक्या मोकळेपणानं आणि इतके मुद्देसूदपणे तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. आता वळूयात पुढील बातम्यांकडे. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं. राज्यात गेल्या 24 तासात कमाल तापमान चंद्रपूर इथं 42.4 अंश नोंदलं गेलं. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 24, नागपूर 41-22, पुणे 37-22, औरंगाबाद 39-25, नाशिक 36-20, कोल्हापूर 35-24, रत्नागिरी 33-27, सोलापूर 40-25 आणि अमरावती कमाल 40 तर किमान 24 सेल्सिअस अंश. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर. तृतीयपंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर. महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवतात हे अयोग्य. सरपंच पती संस्कृती बंद होणं आवश्यक, पंतप्रधानांचं ठाम मत. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. नाशिक जिल्ह्यात वाडीवरे इथं रिफायनरीची गाडी थांबवून दरोडेखोरांना लुटलं. 58 किलो सोनं लुटलं. नाशिक शहरात नाकाबंदी. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या मालावरचा उपकर रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. तेलबियांच्या साठ्यावर घातलेली बंदीही उठवली. आणि इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग असणारी शाळा यापुढे प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाईल. विनोद तावडे यांचं निवेदन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.